विश्वजित कदमांचा रोख नेमका कोणाला होता? कोणाला बोलतायत ते की तुमच्या या आशीर्वादाने विजय हा आमचाच असेल, नेमका विजय कोणाचा असेल यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। कारण विश्वजित कदमांचा भाजपवर दुसरीकडे जोरदार हल्लाबोल सुद्धा पाहायला मिळतोय। भाजपने लोकांची दिशाभूल केली असं विश्वजित कदम म्हणतायत। राज्यात पक्ष फोडण्याचं काम भाजपने केलं असं विश्वजित कदम म्हणतायत। जाती जाती तेढ निर्माण करण्याचा भाजपचा कारस्थान आहे असा विश्वजित कदमांचा हल्लाबोल आहे। इकडे देशाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी केलात। आणि दुसरीकडे लोकशाहीच्या माध्यमातून जे जनतेतनं निवडून आलेले आमदार आहेत, जे पक्ष आहेत, ते महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं सुद्धा अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य करण्याचं काम हे गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पाहिलं। देशात कधी 75-80 वर्षात जे घडत नव्हतं ते दुर्दैवाने गेल्या 5 वर्षात सुद्धा आपल्या जनतेने पाहिलं। महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, धर्मामध्ये, जाती जातीमध्ये जाणीवपूर्वक हा पेच कसा निर्माण करता येईल आणि त्याच्या पेच निर्माण केल्यानंतर त्याच्या जीवावर कसं राजकारण आपलं सिजेल हे सुद्धा कट कारस्थान गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून आपण करताना आपण पाहिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।